माझे उपस्थित प्रिय प्रेक्षक रसिक बांधवांनो, दोन्ही शहराच्या शहरीच्या भाषेमध्ये ज्याला गणगवळण म्हणतो ते गणागवळणीचे राहून म्हणजे प्रारंभिक वंदन गीताचे राहून समाप्त झाले आणि आता पुढच्या वाटचालीला सुरुवात करतो महाराज. आज या शुभ प्रसंगी आम्हा पामराला इथे गायनाची संधी उपलब्ध करून दिली. प्रथमतः इथल्या कार्यकारी मंडळाचा म्हणजे बहुजन मुक्ती आंदोलन चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमाननीय सुरेश बाबू डोंगरे साहेब यांचे प्रथमतः आभार व्यक्त करतो. कारण की हा 3 दिवसाचा जो सोहळा आहे परिवर्तनाचा, या 3 दिवसाच्या कार्यक्रमासाठी त्यांना अहोरात्र परिश्रम करावं लागलं. ती पाण्याची पर्वा न करता, जीवाची पर्वा न करता, काय त्यांची परिस्थिती त्यांना माहीत. किती लोकांचे काय केले, किती लोकांच्या जवळ गेले की या सोहळा संपन्न करण्यासाठी आणि आम्हा लोक कलावंतांना हे स्टेज उपलब्ध करून देण्यासाठी. कशासाठी की या महापुरुषाचे विचार मागे पडता कामा नये. या मागे महापुरुषाचे विचार आमच्या बहुजन बांधवाच्या कानाकणामध्ये आणि तन मनात ही भावना रुजवायला पाहिजे. ही भावना ठेवून या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. धन्यवाद डोंगरे साहेब, धन्यवाद धन्यवाद. जाने पर बंदी थी, मौत के घुट पिए जाने पर बंदी थी. अरे दीदार देखने वालों की सल्तनत कितनी अंधी थी. ये महाराष्ट्र के शायर, महाराष्ट्र के सुप्रसिद्ध शायर, इनका ये कहना ये मेरा नहीं है. महाराष्ट्र के सुप्रसिद्ध शायर इनका कहना ये मौत के घुट पिए जिए जाने पर बंदी थी. अरे ये दीदार देखने वालों की सल्तनत कितनी अंधी थी. कानों शीशा जुबान काट ली थी. ये कानों शीशा जुबान काट ली थी क्योंकि यहाँ की वर्ण व्यवस्था इतनी गंदी थी. ये यहाँ की वर्ण व्यवस्था इतनी गंदी थी. जिंदगी जीने के कुछ तरीके होते हैं मेहरबान जी, जिंदगी जीने के कुछ तरीके होते. कुछ लोग मुस्कुराते तो कुछ लोग रोते हैं. हम इधर करते हैं ज्ञान की बातें, ये बेचारे मनुवादी पीछे में जाके हमारे मुंह पे हंसते हैं, हमारे पीछे जाके हंसते हैं. क्या बात है. ठीक है, लोगों को हंसने वाले को हंसने दो. वो आज न कल दिन वो दिन आने वाला है और वो आपको हमारे हाथ में. इसका जरा विचार करो मेरे भाई बहनों. सुनिए क्या कहता. अधर्म से जीने वाले की खून पीने वाले की कीमत नहीं होती. वतन पर मरने वाले के मेले लगते हैं तुरबत पर. ऐसे मुंह से मरने वाले की कीमत नहीं होती. जाति तोड़ो समाज जोड़ो, जाति तोड़ो समाज जोड़ो. फिर वेद क्यों बनाया. अरे ये मनुस्मृति का निर्माण करके फिर वेद क्यों बनाया. मनुस्मृति का निर्माण करके ये भेद क्यों बनाया. सर पे हमारे नाच रहे हैं. ये 15% वाले लोग सर पे हमारे नाच रहे हैं. क्या तुम्हारा राज है. सर पे हमारे नाच रहे हो, क्या तुम्हारा राज है. अरे कल तो आने वाला है, वो हमारा आने वाला आज है. वो आने वाला आज है, वो आने वाला आज है. इसलिए क्या कहता सुनिए जरा. बाबासाहेबांसोबत ज्या माणसानं कधी बैमानी केलं, बाबासाहेबांनी ज्या माणसाची रक्ताची बैमानी केलं त्या माणसाला कधी चांगलं झालं नाही आणि कधी जिंदगीत होणार नाही. अरे काही लोक बाबासाहेबांमुळे पदवीधर झाले. त्यांच्या साधी जैविक घ्यायला त्यांना शरम वाटते. किती शोकांतिक आहे. मी एकदा दुर्गा आकाशवाणीला कार्यक्रमाला गेलो. आकाशवाणीला कार्यक्रमाला गेलो असताना
पाटील नावाचे व्यक्ती त्यांना म्हटलं साहेब ते माझ्याशी जेव्हा मिळाले साहेब जय भीम म्हणायचे. आणि ज्या वेळेस मी ऑफिस मध्ये गेलो साहेब जय भीम म्हणता बरोबर त्यांच्या तोटात ब्रॉक्षर निघालं नाही. पहा त्या बाबासाहेबाची पुण्य आहे की त्यांना तुम्ही आता त्या पदावरती गेले आणि पदावर गेले आणि तुम्ही विसरून गेले. अशी होता कामाला जरा विचार करा. अरे एक बना रे, अरे नेक बनण्याची गरज आहे. एक बना, एकचे मध्ये भरपूर ताकद आहे. म्हणून मी काय म्हणतो आहे का हो भीम की कदर को कर ना सके तो, भीम की कदर को कर ना सके तो वो कितने बेईमान बने. भीम की कदर को कर ना सके तो वो कितने बेईमान बने. सके. अरे वो कितने बेईमान बने, जिसको समझे हम भी अपना, वो कितने हैवान बने. क्या बात. ये बाबासाहेबाचं नमक खाता, बाबासाहेबाची गद्दारी करता. अरे तर हाताने सूर्य कधी झाकत नाही. आजल्या उद्या सोन्याचा दिवस येणार आहे ना आला. याची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आता तरी डोळे उघडा माझ्या बहुजन बांधवानं. एक होण्याची गरज आहे रे. अरे दुसऱ्याच्या दारात जाऊन सतरंजा उचलण्यापेक्षा काय फायदा आहे. आपली फाटकी परवडली, आपला माणूस परवडला, पण आमचे लोक एवढे स्वार्थी आणि मतलबी आहेत. फक्त 14